नमस्कार मंडळी, मी कमलाकर दुर्गे. आपल्या सेफ्टी रिलेटेड व्हिडिओची पुढचा व्हिडिओ हा आजचा विजेसंबंधित आहे. आज आपण विजेशिवाय राहण्याची कल्पनाही करू शकत नाही. घरोघरी वीज आलेली आहे. ही वीज पॉवर स्टेशनमध्ये तयार होते. थर्मल पॉवर स्टेशन, हायड्रो पॉवर स्टेशन, न्यूक्लिअर पॉवर स्टेशन, रिन्युएबल एनर्जीचे जसे सोलर पॉवर स्टेशन असतात किंवा विंड एनर्जीचे असतात, तिथे इलेक्ट्रिसिटी तयार होते आणि ट्रान्सफॉर्मर, मोठे मोठे जे टॉवर्स असतात, मोठे मोठे केबल्स त्याच्यातून वाहून आपल्या शहराजवळच्या सबस्टेशनमध्ये येते. सबस्टेशनमधून 11,000 वोल्टच्या लाईनमधून आपल्या घराजवळच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये येते. ट्रान्सफॉर्मरमधून ती वायरनी आपल्या घरात येते. ट्रान्सफॉर्मरमध्ये 11,000 वोल्टची वीज 440 वोल्टमध्ये रूपांतर होते आणि आपल्या 440 3 फेजमध्ये असते. आपल्या घरात येते 3 फेजपैकी 1 फेज आणि 1 न्यूट्रल वायर येते. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या घरात 230 व्होल्टेजची वीज मिळते. आता जे शॉक बसतो तेव्हा समजा 440 व्होल्टेजमुळे शॉक बसला तर तो फार तीव्र असतो आणि त्याच्यामुळे भयंकर परिणाम होतात. 230 व्होल्टचाही शॉक तीव्रच असतो आणि त्याचे अपघात भयंकर होऊ शकतात, पण त्याची तीव्रता 440 व्होल्टेजपेक्षा कमी असते. व्होल्टेज जितकं कमी राहील तेवढं शॉकची तीव्रता कमी राहील. म्हणून बऱ्याचशा देशांमध्ये 110 व्होल्टचा सप्लाय असतो. आता घरामध्ये वीज येते, ती आपल्या मीटरमधून वगैरे येते, स्विचेस असतात, स्विच बोर्ड असते, सगळ्या ठिकाणी जाते. जर इन्स्टॉलेशन सगळं व्यवस्थित असेल, आपली उपकरणं व्यवस्थित असेल तर शॉक बसू शकत नाही. पण समजा कुठे कनेक्शन्स बरोबर नसतील, लूज वायर असतील, तर त्या लूज वायरच्या ठिकाणी आपला स्पर्श झाला तर आपल्याला शॉक बसतो. शॉक बसतो म्हणजे एखाद्या करंट वाहणाऱ्या वस्तूशी आपला संबंध आला. जसे हीटर्स आहेत, आपल्या बाथरूममध्ये हीटर्स असतात किंवा फ्रीज आहे किंवा कूलर आहे किंवा रूम हीटर्स आहेत. अशा उपकरणामध्ये काही बिघाड झाल्यामुळे जर करंट वाहायला आणि त्या उपकरणावर आपला स्पर्श झाला तर आपल्याला शॉक बसतो. करंट आपल्या बॉडीतून जमिनीतून वाहतो, त्याच्यामुळे आपल्या शरीरातले भाग जळू शकतात. आणि त्याच्याशिवाय जर वायर लूज असतील तर त्या वायरचा एखादा कुठलाही इन्सुलेशनचा तुकडा निघाला असेल तर आपल्याला तिथे स्पर्श झाला तर शॉक बसतो. पिन टाकताना सुद्धा जर व्यवस्थित पिन नाही टाकली तर शॉक बसतो. किंवा बरेच लोक बिना पिननी डायरेक्ट वायर प्लगमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात आणि ते चुकीचं आहे, ते धोक्यादायक असतं. त्याच्यामुळे आपल्याला शॉक बसू शकतो. घरात काम करताना आपण एक गोष्ट जर केली, समजा इलेक्ट्रिकलचं काम आपण स्वतः काही करत आहोत, तर आपल्या पायात चपला असाव्या किंवा लाकडी स्टूलावर किंवा लाकडी पाटावर उभं राहून काम करावं, म्हणजे विजेचं सर्किट पूर्ण होणार नाही, वीज आपल्या शरीरातून वाहणार नाही. पण हे करताना काळजी अशी घ्यायची की जरी आपल्या पायाखाली लाकडी पाट किंवा चपला असल्या तरी आपल्या शरीराचा दुसरा भाग कुठे भिंतीला वगैरे स्पर्श होऊ नये. असं झालं तर तिथून करंट व्हायला नाही, परत शॉक बसेल. तर अशा प्रकारे आपल्या घरामध्ये शॉक बसत असतो. त्यामुळे इलेक्ट्रिकलचे जे वायर्स असतात, केबल वाहिलेले असतात, त्याची काळजी घेणं, सगळे आपले उपकरणं व्यवस्थित ठेवणं, त्यांची नियमित चेक करणं, ते गरम होत आहेत का पाहायचं. आणि काम करायचं असेल घरचं तर चांगल्या इलेक्ट्रिशियन किंवा वायर बंद करून घेतलं तर केव्हाही चांगलं असते. पण नाही ना, आपण काम करत असो तर आत्ता सांगितलं त्याप्रमाणे काळजी घ्यावी. त्याशिवाय काम करताना जर आपण सप्लाय बंद ठेवला तर फारच चांगलं. सप्लाय बंद ठेवल्यावर मग काही प्रश्नच येत नाही शॉक बसण्याचा. पण त्याही वेळेस काळजी ही घ्यायची की चुकून कोणी तो सप्लाय परत ऑन करू नये. ही सगळी काळजी घेतली तर मला वाटते घरात विजेमुळे धोका नाही राहणार, कोणाला शॉक बसणार नाही. आपलं जे इन्स्टॉलेशन असते, तुम्ही जर पाहिलं असेल तर जुन्या पद्धतीमध्ये आपल्या स्विच बोर्डवर फ्युजेस लागलेले असायचे
स्विच असायचे, फ्युजेस लागलेले असायचे. कुठे जर एखाद्या उपकरणात बिघाड झाला आणि करंट जास्त घेतला गेला तर फ्यूज उडायचं आणि फ्युजेची वायर रिप्लेस केली की परत करंट परत सुरू व्हायचं. यामध्ये एक लक्षात ठेवा की समजा असं जुने इन्स्टॉलेशन तुमचे इथे असतील आणि फ्यूज गेला तर फ्यूज वायरनीच चेंज करा. एक साध्या वायरने करू नका. साध्या वायरने काय होईल, ती जळणारच नाही. फ्यूज वायर ही जास्त करंटने जळून जाते आणि सप्लाय खंडित होतो. जर साधी वायर राहिली तर ती जळणार नाही आणि सप्लाय तशा अवस्थेत सुरू राहील आणि धोका होऊ शकतो. घरामध्ये काही गोष्टीमुळे शॉर्ट सर्किट होऊ शकतो. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे स्पार्क पडतात आणि या स्पार्कमुळे आपल्या घरात आग लागू शकते. तर ही गोष्ट लक्षात आहे की जिथे इन्स्टॉलेशन असेल, इलेक्ट्रिकलचे स्विच बोर्ड वगैरे असतील, उपकरण असतील, तर त्याच्या आजूबाजूला किमान जळण्यायोग्य जर काही पदार्थ असतील म्हणजे कपडे किंवा कागद वगैरे ते असू नये. म्हणजे ठिणग्या पडल्या तर ह्या वस्तू लवकर जळतील. त्यानंतर आपल्या घराजवळून वायर गेलेल्या आपण बऱ्याचदा पाहिलं असेल की काही घरांच्या जवळून वायर जातात, अगदी बाल्कनी जवळून, गच्चीच्या जवळून. तर अशा वेळेस काळजी ही घ्यायची की तिथे काम करताना आपल्या हातात काही लोखंडी वस्तू, ॲल्युमिनियमची वस्तू किंवा अशा वाहक धातूंची कोणतीही वस्तू आपल्या हातात घेऊ नये लंबी, जी त्या तारेला स्पर्श करण्याची शक्यता असू शकेल. अशा गोष्टी अवॉइड कराव्या. आता याच्यानंतर जे इन्स्टॉलेशन असते, मी सांगितलं फ्यूज असतात, तर फ्यूजचं कसं असतं तर पण आता फ्यूजेस जनरली तुम्ही पाहाल नव्या इन्स्टॉलेशनमध्ये फ्यूज वापरत नाही कोणी. त्याच्या जागी MCB वापरतो. MCB म्हणजे मिनिएचर सर्किट ब्रेकर. जर काही बिघाड झाला तर फ्यूज जसा उडतो तसं याच्यात फ्यूज उडत नाही, तर स्विच हा बंद होतो आणि त्याच्यामुळे सप्लाय बंद होतो. आणि मग आपण ज्या गोष्टीमुळे ते सर्किट ऑफ झालं असेल ते अटेंड केलं की हे परत ऑन करावं लागतं. म्हणजे फ्यूज वायर बदलण्याचं याच्यामध्ये काही गरज नसते, नुसतं स्विच ऑन ऑफ करावं लागतं. याशिवाय सगळ्या लोकांनी एका गोष्टीवर लक्ष दिलं इन्स्टॉलेशनमध्ये तर खूपच अपघात अवॉइड व्हायला मदत होईल. ती म्हणजे ELCB, अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. हे माझ्या मते प्रत्येकाने आपल्या घरात इन्स्टॉल करावं, ज्याच्यामुळे शॉक बसण्याची शक्यता फारच कमी होईल. ELCB असं काम करते की समजा सर्किट बोर्डमध्ये काही कारणाने कुठे अर्थ लीक म्हणजे करंट लीक झाला, तर करंट लीक झाल्याबरोबर ELCB ट्रिप करून टाकेल सप्लाय, म्हणजे बसणारच नाही. समजा आपण काम करताना आपल्या एखाद्या वायरला किंवा एखाद्या उपकरणामध्ये करंट लीक झालेला आहे, त्याला आपण स्पर्श केला तर हे ELCB ताबडतोब तो सप्लाय बंद करून टाकेल. म्हणजे हा डिटेक्ट करतो की किती सप्लाय चाललेला आहे आणि किती सप्लाय अर्थमध्ये लिकेज होतो आहे, आणि ते सेन्स करून ELCB सप्लाय ट्रिप करून टाकते. तर ELCB हे अत्यंत उपयुक्त असं इन्स्टॉलेशनचं साधन आहे आपल्या घरातल्या इलेक्ट्रिसिटीसाठी. ते सर्वांनी जरूर वापरावं. जे नेहमीचे अपघाताचे घटना असतात त्याच्यामध्ये एक रूम कूलर. उन्हाळ्याच्या दिवसात रूम कूलर इन्स्टॉल करताना पेपरमध्ये आपण बरेचदा वाचतो की अपघात झाला. तर रूम कूलर कशामुळे होतं, तर रूम कूलरचे इन्स्टॉलेशन जे वायर असतात त्याची कुठेतरी चूक होते आणि बॉडीमध्ये करंट येतो, आणि बॉडीमध्ये करंट आल्यामुळे आपण जसं कूलरला स्पर्श करतो तर आपल्याला शॉक बसतो. त्याला अवॉइड म्हणजे कूलरचं काम चांगल्या इलेक्ट्रिशियन घेऊन तपासून घ्यावं, करून घ्यावं, लावावं, त्याच्यानंतर टेस्ट करावं आणि सर्व सुरक्षित आहे असं वाटल्यावरच तो कूलर वापरणं सुरू करावं. जसं कूलरबद्दल होतं तसंच आपल्या बाथरूमच्या गिझरमध्ये तसंच असू शकते, फॅनमध्ये तसंच असू शकते. मित्रांनो, ह्या अशा प्रकारे आपण काळजी घेऊ शकतो. अजून एक असं आहे की आपल्या घरी बऱ्याचदा काही कामासाठी कारागीर येत असतात. त्यांच्याजवळ इलेक्ट्रिकल उपकरणं असतात, जसे सॉ असते, कटर असतो, वेल्डिंग मशीन असते, ड्रिलिंग मशीन असते.
आजकाल ह्या जनरली प्लॅस्टिकच्या वाळीच्या असतात, त्याच्यामुळे त्याचा तिथे धोका नसतो. पण त्याला त्याच्याबरोबर हे कारागीर लोक खूप लांब लांब वायर आणतात, लांब लांब केबल्स आणतात आणि ह्या केबल्स ते प्रत्येक वेळेस चेक करत असतील असं नसते. तर उदाहरणार्थ या केबलमधल्या एखाद्या ठिकाणी जर केबलचं इन्सुलेशन उडालं असेल आणि तिथेच नेमकं आपला आणि त्या जमिनीवर पसरलेले असतील, त्याला आपला हात लागला, पाय लागला, तर त्याच्यामुळे आपल्याला शॉक बसू शकतो. तर अशा प्रकारे जर आपल्या घरात कोणी काम करायला हे लोक आले असतील तर तेवढं ते चेक करून घ्या. आणि दुसरं अजून हे लोक जनरली वायर सरळ प्लगमध्ये टाकतात. ते अवॉइड केलेलं खूपच चांगलं राहील, कारण साध्या वायर तुम्ही जेव्हा प्लगमध्ये टाकता तेव्हा शॉकचं एक शक्यता वाढते. मित्रांनो, अशा प्रकारे जर काळजी घेतली सगळी आपण, तर इलेक्ट्रिकचा शॉक बसण्याची शक्यता फार कमी होईल. आणि ज्या घटना घडतात त्या अशाच दुर्लक्षेमुळेच जास्त घडतात, हे लक्षात ठेवा. तेव्हा काळजी घ्या. हा व्हिडिओ आता इथेच संपवतो मी. पाहिल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.